कर्जमाफीबाबत निश्चित प्रकारे शेतकऱ्यांच्या भावना आहेत, शेतकऱ्यांची मागणी आहे आणि शेतकऱ्यांचं बरोबर आहे, कारण का शेतकरी अडचणीत या बाबतीमध्ये शेतकऱ्याला कुठेतरी हात दिला पाहिजे। या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी योग्य निर्णय घेतील। आता मी तुम्हाला सांगितलं, आता पहिले हे आपण मदत तर करू, खूप मोठा आज परिस्थिती वेगळी, आज विषय वेगळा आहे। आज आपण बांधावर जाऊन शेतकऱ्यांची अडचण, शेतकऱ्याचं झालेलं नुकसान पाहिलेलं आहे, त्यामुळे त्याला आपण ती मदत करू। आणि या बाबतीमध्ये मी तुम्हाला एवढं सांगतो की लवकरात लवकर हा निर्णय ते तिघजण घेतील। अपेक्षा तर 100% आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की खरंच आज राज्यातला शेतकरी खूप अडचणीत आहे। एकतर आपल्या सर्वांना माहिती आहे कधी दुष्काळ पडतोय, कधी गारपीट होते आणि कधी अतिवृष्टी होते, आणि जो शेतामध्ये तो पीक घेतो त्या पिकाला बाजारभावाची हमी नाही। अनेक कारणामुळे आज हा शेतकरी अडचणीत असताना एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीचं संकट या राज्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आपण पाहिलं की किती पाणी, हे ज्या जुनी लोक सांगतात इथं हजर आहेत की आमच्या आयुष्यामध्ये आम्ही इतकं कधी अतिवृष्टी एका दिवशी पाहिली नाही। की हवामान बदलामुळे आपल्या सर्वांना माहिती आहे की पाऊस पडतोय, पण एकाच दिवशी वर्षाच्या सरासरी एवढा पाऊस पडल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान या राज्यामधले झालेलं आहे। आज जर राज्याचा आजचा जर हिशोब केला, आजचा जर विचार केला, तर साधारणतः आज अखेर राज्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांच्या 92 लाख एकराचं नुकसान हे माझ्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे। आणि त्यामध्ये तुम्हाला सांगणार 92 लाखापैकी ह्या नुसत्या सप्टेंबर महिन्याचा जर विचार केला तर सप्टेंबर महिन्यामध्ये साधारणतः 53,38,000 एकर शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालंय। काही शेतकऱ्यांचं जमीन वाहून गेलेली आहे, काही आमचं पशुधन, आमची गुरंढोरं त्यांची वाहून गेलेली आहे, ती घरामध्ये पाणी गेलेलं आहे, घराची पडझड झालेली आहे। खूप मोठ्या प्रमाणात आपण अशा अनेक गोष्टी सांगतात या अतिवृष्टीमुळं नुकसान झालेलं आहे। पण आपण मागे सांगितल्याप्रमाणे या राज्याचे मुख्यमंत्री कालच दिल्लीला गेले होते। निश्चित प्रकारे शेवटी आम्ही पण सगळे शेतकऱ्यांचं हित जपणारे सरकार आहे। शेवटी शेतकऱ्यांच्या जीवावरती उभं राहिलेले सरकार आहे आणि शेतकऱ्यांसाठी काही करायची भूमिका या राज्य सरकारची असल्यामुळं निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये माझ्या शेतकरी बांधवाला एक चांगल्या प्रकारची मदत या राज्य सरकारच्या वतीनं दिली जाईल। साधारणतः आज आतापर्यंत झालेल्या पाठीमाग ज्यांचं पंचनामे पूर्ण झालेत, नुकसान भरपाईचे जे अहवाल आलेत, साधारणतः 2250 कोटी रुपये आपण त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत। आणि अजूनही पंचनाम्याचं, शेतीच्या पिकाच्या पंचनाम्याचं काम किंवा जे नुकसान झालंय त्या नुकसान भरपाईचं पंचनाम्याचं काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे। महसूल विभाग आणि आमचा कृषी विभाग हे काम आणि ग्रामविकास सगळेच विभाग हे सगळे जे यामध्ये सहकार्य करतायत आणि निश्चित प्रकारे अहवाल प्राप्त होतात माझ्या अडचणीत असणाऱ्या शेतकरी बांधवाला राज्य शासनाच्या वतीनं मदत दिली जाईल। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह तुम्ही दौरे केले, मराठवाड्यातले दौरे केले, बार्शीमध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे, शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये म्हणून कृषी मंत्र्यांकडनं काही आव्हान असेल? मी निश्चित प्रकारे माझ्या शेतकरी बांधवांना आव्हान निश्चित करेल, कारण हे संकट नैसर्गिक संकट आहे, काही कुणामुळे झालेलं हे नैसर्गिक संकटाला आपल्याला सामोरच जावं लागेल आणि सामोर थोडा धीर धरावा लागेल। शेवटी आपल्या घरामध्ये आपली आई, वयोवृद्ध आई असेल, वडील असतील, आपली बायको असेल, आपला मुलगा असेल, मुलगी असेल, शेवटी ह्यांनी कुणाकडे बघून त्यांनी स्वतःचं जीवन पुढचं काढायचं। त्यामुळं हा विचार सुद्धा त्याने शेतकऱ्यांनी मनात आणू नये। आपल्या पाठीमागे राज्य सरकार निश्चित प्रकारे आपल्या सर्वांना मदत करेल, आपण धीर धरावा अशी मी माझ्या शेतकरी बांधवांना सर्वांना विनंती करतो। मुख्यमंत्री मराठवाड्यात फिरतायत, धाराशिवमध्ये फिरतायत, मात्र धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय। नवरात्रीच्या कार्यक्रमात धाराशिवचे जिल्हाधिकारी नाचतायत, एका बाजूला शेतकरी रडतायत आणि जिल्हाधिकारी नाचतानाचा व्हिडिओ समोर आला। निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये आपण मी काय माहिती घेईल आणि माहिती घेऊन निश्चित प्रकारे ज्या काही गोष्टी शेवटी आज शेतकऱ्यांचं दुःख आहे, शेतकऱ्याच्या दुःखाच्या काळामध्ये अशा गोष्टी झाल्या नाहीत पाहिजे। आता ती गोष्ट तो जुना व्हिडिओ आहे का नवीन व्हिडिओ आहे तो तपासला जाईल, तर ठीक आहे, तो तपासला जाईल। पंचनामे करायचे आदेश तुम्ही दिलेत, पण मराठवाड्यातून आता शेतकरी टाहो काय फोडतात, पंचनामे करायचे कसे? शेती वाहून गेली आहे, शेती सापडत नाहीये, माती वाहून गेली आहे, मग आता पंचनाम्याचं कसं? माती वाहून गेली तरी त्याला आपण नुकसान भरपाई देणार आहे। पिकाचं नुकसान झालं, पिकाचं हानी झाली असेल त्याचं आपण नाही करणार आहे। विहीर बुजली असेल, मोटर गेली असेल, त्याला आपण नुकसान भरपाई देणार आहे। त्यामुळे माझी आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एकच विनंती करायची, बाबांनो हताश होऊ नका। शेवटी आयुष्य हे असलं हे संकट आहे, हे निसर्गाचं संकट आहे, ह्याला आपल्याला सगळ्यांना सामोरं हे जावंच लागेल आणि तुम्ही काळजी करू नका, हे राज्य सरकार तुमच्या पाठीमागे आहे।